महाराष्ट्राच्या मातीला विचार संस्कारांनी पवित्र करणारे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये स्वाभिमानाची अभिमानाची ज्योत पेटवणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, बोधिसत्व बुद्धिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि आजच्या या सभेला संबोधित करण्यासाठी या शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते, आपल्या सर्वांचे आधारस्तंभ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबके मसीहा एकनाथ भाई, आपले एकनाथ भाई या ठिकाणी येणार आहेत, आपल्याला संबोधित करायला येणार आहेत आणि येताना काय करणार आहेत सगळ्यांनी बघितलंय. भाईंचे पाय या महाराष्ट्राच्या मातीतल्या या राजधानीत पडले आणि ज्यांनी इथं पाप केली 20 तारखेला आम्हाला अन्यायाला वाचा फोडायला भाग पाडलं, भाई आले आणि विकेट पडली. विकेट गेलेली आहे, भाई आल्यानंतर सांगतील ज्या पद्धतीनं या मातीत विषमतेचे सूर तुम्ही ओवायला गेला, ती विषमता गाडायचं काम भाईंच्या पदस्पर्शानं झालेलं आहे. येणारा काळ या शिवसेनेसाठी भव्य दिव्य असणार आहे. शिवसेना म्हणजे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हणजे एकनाथ भाई शिंदेचा जिल्हा भगवा करायचा आहे, हे वचन आपण या ठिकाणी भाईंना द्यायचं आहे. तर आणि तर खऱ्या अर्थानं आजचा हा मेळावा, आजचा हा 30 जणांचा सत्कार पुढल्या वेळी सगळेच्या सगळे सदस्य शिवसेनेचे भगवे झाले पाहिजेत हा निर्धार आपल्याला करायचा आहे. किती ताकद द्यायची किती ताकद द्यायची नाही भाई ठरवतील. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी उदयजी सामंत साहेब आलेले आहेत, उद्योग मंत्री आहेत. साहेब, उद्योग करणाऱ्यांचे उद्योग खऱ्या अर्थानं तुम्ही आता मलिन केलेले आहेत. इथून पुढे असे उद्योग या राजकारणात होऊ नयेत याची देखील तुम्ही काळजी घ्या. ज्या पद्धतीने आता या महाराष्ट्रामध्ये साताऱ्याची जिल्हा परिषद गाजली आणि जिल्हा परिषद गाजत असताना जी ससे होलपट आमच्या सर्वसामान्य घरातून आलेल्या सर्वसामान्य सदस्यांची झाली. साहेब, या महाराष्ट्राच्या मातीला विचार संस्कृतीनं पवित्र करणारे आणि इथल्या जिल्हा परिषदेची मुहूर्तमेढ रवणारे सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे हे सांगायला आम्हाला लाज वाटायला लागलेली आहे. ही प्रवृत्ती पुन्हा इथं वोकाळली नाही पाहिजे. IPLच्या भाषेत सांगायचं झालं साहेब तर गुजरातचे खेळाडू मुंबईची जर्सी घालून खेळत होते, अंपायर ह्यांचंच होतं. अंगाला कुठेही बॉल लागू द्या, हात वर केला की आऊट देत होतं. बरं, थर्ड अंपायर मागितला तर व्हिज्युअल नसल्यामुळे अंपायर कॉल केला. आम्ही मॅच रेफरीला घेऊन BCCI कडे तक्रार करायला गेलो. BCCIचा अध्यक्ष सुद्धा यांचाच निघाला. साहेब, न्याय मागायचा कुणाला? न्याय मागायचा कुणाला हा प्रश्न या सातारा जिल्ह्याला पडला होता. पण या मातीचा सुपुत्र, या मातीला आता इथून पुढे भगवं करण्यासाठी ज्यांनी पिंड उचललाय, ज्यांनी हे शिवधनुष्य खांद्यावर घेतलाय, ते आमचे सर्वांचे लाडके नेते एकनाथ भाई शिंदे. या जिल्ह्याचं गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आज या मातीत, आज या सातारा जिल्ह्यात आपल्या वाणीनं प्रभावित करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. साहेब, शिवसेना म्हटलं की पूर्वी ताकद सीमित होती. तुम्ही फलटणला आला होता, अवघ्या महिन्यात प्रवेश झाला होता आणि महिन्यात आम्ही काय जादू केली हे आमचे नेते या ठिकाणी श्रीमंत अनिकेत राजे आलेले आहेत. अवघ्या 500 मतावर येऊन हा गडी थांबला. आमचा नेता आहे, विचारांनी सुसंस्कृत आहे, परंतु आमच्याकडे उन्माद करायची अजिबात भिस्त नाहीये. पण उन्माद्यांच्या खऱ्या अर्थानं कर्दळकार व्हायचं असेल तर सर्वसामान्य युवकाला ताकद द्यावी लागेल. आणि मला अपेक्षा आहे आजच्या या मेळाव्यातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातला युवक खवळून उठेल आणि उद्याचा महाराष्ट्र घडवताना साताऱ्याच्या या मातीतून एक वेगळा संदेश जाईल. तुम्ही जेवढा त्रास द्याल त्याच्या उलट आम्ही रिॲक्शन देऊ. ती कोणती देऊ? तर संविधानिक देऊ. मला एक कविता आठवते, लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निकता है, सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा, नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, अरे हम तो आदम के बेटे हैं. आपण सर्व निर्मिकाची एकच लेकरे आहोत. हम तो आदम के बेटे हैं, क्यों सोचे राह सरल होगा, हर संकट का हल होगा, आज नहीं तो कल होगा, आज नहीं तो कल होगा. आणि मला खात्री आहे बसलेला सगळाचे सगळा या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा मावळा इथून घेऊन या मेळाव्यातून काय घेऊन जाणार आहे तर विचारांचे मोती घेऊन जाणार आहे, संस्कारांचे मोती घेऊन जाणार आहे.
उदयजी सामंत साहेब आपल्याला ऐकल्यानंतर इथला युवक उद्यमशील होणार आहे. मला अवघ्या काही 2 मिनिटात एकनाथ शिंदे साहेबांची मुख्यमंत्री पदाची कारकीर्द सांगायचे. या माणसानं मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय नाही केलं हो. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाची बिलं माफ केली, आमच्या लाडक्या बहिणींसाठी हप्ते चालू केले जे तिच्या कष्टाचे, तिला आता कुणावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून राहावं लागणार नाही. आमची लाडकी बहीण फक्त मतापुरती अवलंबित होती, तिला लाडकं केलं ते कुणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वयोवृद्ध माणसाला घरात कोणती अडगळीची जागा असते साहेब, पण त्या वयोवृद्ध माणसांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून एसटीचा प्रवास फुकट केला, वयोश्री योजना आणली. आमचे आता वयोवृद्ध लोक कुठल्याही गावाला जाऊ शकतात अगदी मोफत. कुणी केलं? एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी, या महाराष्ट्राला हिरवाईनं नटवण्यासाठी माझी वसुंधरा अभियान कुणी आणली? एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. इथं बसलेल्या माझ्या माता भगिनी ज्यांच्या मुलींची शिक्षण अर्ध्यावरती सुटत होती, ही झळ एकनाथ शिंदे साहेबांना बसत होती. त्याच वेळी ठरवलं की माझ्या माता भगिनी तळवा माता जाळून एकमेकांच्या शेतात जातात, रोजंदारीवर जातात. या श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी, वंचित कुटुंबातल्या या माझ्या लेकींना खऱ्या अर्थानं उच्च शिक्षण मिळालं पाहिजे. आणि ते उच्च शिक्षण मोफत करणारा मसिया कोण होता? दुसरा तिसरा कुणी नाही हो, आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा झाला त्यावेळी इथल्या आमच्या उच्च शिक्षित माझ्या माता भगिनींना, माझ्या बहिणींना उच्च माध्यमिक शिक्षणापर्यंत सगळी फी माफ केली. सांगायचं किती? आनंदाचा शिदा तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचत होता का नाही पोहोचत होता? काही लोकांनी आता त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या, शिदा थांबला. पण लक्षात घ्या, या महाराष्ट्रात, या सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा भगवा फडकवायचा आहे आणि तो भगवा एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वरूपात फडकवायचा आहे. मग शेजारी काय करतायत, काय नाहीत करत, कुणी शिवसेनेचं पांघरून घेऊन वेगळ्या पक्षाची काय भूमिका घेत असले तरी आता हे ओळखलं पाहिजे. आपण हे ओळखलं तर आणि तर हा जिल्हा आपण खऱ्या अर्थानं भगवामय करू शकू. आणि मला खात्री आहे की इथं बसलेला प्रत्येक युवक, प्रत्येक नागरिक, प्रत्येक माता भगिनी हा संदेश घेऊन आपल्या गावागावात जाईल. येणाऱ्या ग्रामपंचायता लागणार आहेत, ग्रामपंचायत मध्ये इथनच निर्णय होऊ द्या की आम्ही छत्रपती शिवरायांचा भगवा, हा शिवसेनेचा शिवधनुष्य आम्ही आता खांद्यावर घेतलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अवघा सातारा जिल्हा आता भगवा होणार आहे. एवढंच बोलतो. अशा पद्धतीनं या ठिकाणी, या महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो एकनाथभाई शिंदेचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.